देवेंद्र फडणवीस गेल्या 10 वर्षांमध्ये एका फार मोठ्या राजकीय उत्क्रांतीतून पुढे होत गेलेले। या काळामध्ये जसे कौतुकाचे क्षण आले तसे टीकेचे व्रणही त्यांच्या व्यक्तिमत्वावर उमटले असतील। त्यांनी जशी आव्हानांना झुंज दिली त्याचप्रमाणे विजयाचे उत्सव सुद्धा साजरे केले। अशा अनेक कसोटीच्या काळांमध्ये अशा प्रसंगांच्या वेळी ते स्वतः काय म्हणत होते आणि त्यांच्या बाबतीत काय म्हटलं जात होतं विविध मान्यवरांकडून पाहूया। देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही, आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग। एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही। जे ठरलं आहे ते तुम्हाला योग्य वेळ कळेल, काही होणार नाही। आमच्यात काय ठरलं होतं, उपमुख्यमंत्री पदासाठी युती करण्या एवढं मी काही लाचार नाही। त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा यांच्या आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही। कोणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते की पवार साहेबांनी रिटायर झालं, छान मार्गदर्शन केलं होतं, आता रिटायर व्हायचं महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ देवेंद्र फडणवीस। अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता, पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नहीं है, पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है। अगदी आदिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी हा फडणवीसाचे डाव होते, सगळं मी सहन करून तानाजी पंथीने उभा राहिलेला आहे, तर तू तर राशीला तर मी करणार आहे। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने। मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं। मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन। त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो। आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे। आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं। इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न। इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न। इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न। दूसरा पॅटर्न इथे चालू शकत नहीं। दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, यह एक चिराग कई आंधियों पे भारी है। आणि दूसरा ही सांगू इच्छितो, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिलों से कह दो अभी पहुंचा नहीं हूं।
फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार लालघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. दिवसा ढवळ्या हत्या घडतायत, तुम्ही राजीनामा द्या. पण एवढा निर्लज्ज गृहमंत्री यापूर्वी मला नाही वाटत महाराष्ट्राला कधी लाभला होता. अत्यंत फडतूस. आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे फडतूस नहीं काढतूस हूं मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा. मेरा पानी उतरता देश मेरे किनारे पर घर मत बसा देना. मैं समंदर हूं लौट कर वापस. मला एक